नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एवढं सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर ऊर्जा आणि त्याचबरोबर हुळहुटे साहेब बोलत आहेत. पण ऊर्जावरती आज जो काही हल्ला होणार आहे त्यावेळेस चाळीतील दळवी काकू त्याचबरोबर मंग्या दोघंही तिच्या बरोबर असणार आहेत. पण बाकीचे लोक मात्र ऊर्जाच्या विरोधात गेलेले आहेत, कारण त्या दिग्विजय शिर्केने जे काही केलेलं आहे त्यामुळे हे सगळं घडत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आणि शौर्य तिच्या मदतीला कसा धावून आलेला आहे, शौर्याने त्या गुंडांची कशी वाट लावली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे हुळहुटे साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माघार घेणार नाही, तुम्हीही माघार घ्यायची नाही, केस अर्ध्यातनं सोडायची नाही. अगदी तुमची केस कोर्टाची तारीख आहे त्याच्या आदल्या दिवशी त्या मी विक्रांत शिर्केला मी कोर्टामध्ये हजर करणार, त्याला अटक करणार, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालेलं असलं आणि त्यांनी अटक वॉरंट कॅन्सल केलेलं असलं तरीही मी त्याला अटक करणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या म्हणजे वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. इकडे आता ऊर्जा आणि शौर्य निघालेले असतात. ऊर्जा शौर्याला म्हणत असते की मला कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या एवढ्या भयानक आहेत की ज्याचा विचारही केलेला नव्हता. पण असं काय झालं, म्हणजे विक्रांत शिर्केला अटक वॉरंट काढायचं होतं, मग ते कॅन्सल का झालं? कारण सगळ्या तर गोष्टी दिलेल्या होत्या आणि हे कुणी केलंय? हे सगळं ना त्या हर्षवर्धन जहागीरदारने केलेलं असणार आहे, वरून सूत्र हलवलेली आहेत. शौर्य म्हणतो हो ना, पण काही रिझन दिलेलं नाहीये, तर असं कसं होऊ शकतं? हा प्रश्न दोघांच्याही पुढे असतो. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा दोघंही बोलत असतात तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की मला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये काय होणार आहे आणि या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत, मी त्याच गोष्टींचा विचार करत आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की हे बघ ऊर्जा, काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं शौर्य ऊर्जाला सांगत असतो. ऊर्जाला म्हणत असतो की हे बघ आपण करूया. त्यावेळेस ऊर्जा म्हणू लागते की शौर्य, मला एक गोष्ट कळत नाहीये. तेव्हा शौर्य म्हणतो काय झालं? तेव्हा ऊर्जा सांगू लागते की म्हणजे असा कोणतरी आहे जो खबरी आहे आणि तो हर्षवर्धन जहागीरदारला माहिती पुरवत आहे, त्याला आपण शोधलं पाहिजे. तेव्हा शौर्य म्हणतो की एक बघ, कसं आहे माहिती आहे का, ती लोक अशा एका सोर्सवर डिपेंड नसतात, त्यांचे भरपूर सोर्सेस असतात आणि आपण किती सोर्सेस बंद पाडणार आहोत. इकडे दोघांमध्येही बोलणं सुरू आहे आणि मग शौर्य म्हणतो की बरं चल आपण चायचूच्या तिथं जाऊया आणि चहा पिऊन बोलूया. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नको, आज नको, मला ना जाऊन केसचं स्टडी करायचंय. तेव्हा शौर्य म्हणतो की मला काहीतरी बोलायचंय आणि परत तो थांबतो. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते की काय झालं? शौर्य काहीच नाही म्हणत. तो म्हणू लागतो की काय करू, मी कधी सांगणार आहे हे सगळं, मला कळतच नाहीये, मी कधी बोलणार आहे तिच्याशी आणि खरं सांगायची हिंमत आहे का माझ्यात एवढी, होईल का सगळं नीट, असं तो बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणत असते बोल ना काय झालं, पण शौर्य मात्र काहीच बोलत नाही. इकडे आता दळवी काकू आलेले असतात, पूर्वाला म्हणत असतात की अगं बहिणींनी हा प्रसाद दिलाय, अंजूचं लग्न जमलंय ना त्याच्यासाठी त्या गेल्या होत्या ना देवीच्या मंदिरात. तेव्हा इकडे बोलायला सुरुवात करते ती म्हणजे पूर्वा, मलाही जायचंय, मी खूप दिवस जायला विचार केलेला होता आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तरी हे मला कळतच नाही की कधी जाऊ. तेव्हा मात्र दळवी काकू म्हणतात अगं तू ना तुला शनिवारी बचत गटाचं काही काम नसतं ना, तू तेव्हाच जा, म्हणजे तिथं गर्दी पण नसेल, नाही तर रविवारी खूप गर्दी असते ना आणि घरचं मी बघते. तेव्हा मात्र ही लगेच म्हणते की बरोबर आहे चालेल, म्हणजे ऊर्जाला पण उद्या कोर्टात जायचं नसतं तर सगळं व्यवस्थित होईल असं सांगितलं जातं आणि त्याचबरोबर दोघीही बोलत आहेत. मग मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं चालू असतं आणि इकडे मात्र खूप मोठं कांड षडयंत्र केलं जात आहे ऊर्जेच्या विरोधात. इकडे दिग्विजय शिर्केने जे काही कांड करायला सुरुवात केलेली आहे ते एवढं मोठं आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आणि तो म्हणत असतो की चला आता सध्या 10वीच्या परीक्षा चालू आहेत ना, मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्यात. तेव्हा मात्र इकडे त्याचा लाडका मुलगा म्हणत असतो पण डॅड हे जमणार आहे का, नक्की काय होणार आहे, काय करावं लागणार आहे, असं म्हणत तो विचारू लागतो. तेव्हा मात्र दिग्विजय शिर्के म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावरती येणारच नाहीत, कारण हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आपल्याला कोणी मध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण या सगळ्याशी आपला काही संबंधच नाहीये. तर आपला काही संबंध नसेल तर मात्र आपण ह्या गोष्टी आपल्यावर कशा येतील, असं म्हणत दोघांचंही बोलणं चाललेलं असतं.
आणि मग मात्र तो प्लॅन करत आहे. ती भारत नंबर चाळीमध्ये राहते ना, 9 नंबरची रूम आहे तिची, बरोबर असं सांगितलं जातं. आणि मग मात्र सगळेजण बोलत आहेत आणि दिग्विजय शिर्केने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने आता सुरुवात झालेली असते. आणि मग मात्र सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि काय करायचं, कशा पद्धतीने हे सगळं करायचं आहे याबद्दल त्यांचं बोलणं सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी प्लॅनिंग सांगितलं आणि उद्याच हे करायचं आहे. इकडे आता पूर्वा गेलेली आहे आणि मग दळवी काकू आलेले असतात. हे बघ पोहे बनवलेले आहेत, ते तुझ्यासाठी आणले तुर्जा, आणि चहा पण आणलाय, गरम गरम घे बरं, असं नको करूस असं म्हणत त्या मागच लागलेल्या असतात. आणि मग ऊर्जा म्हणते की हो. तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो. एका मुलीला मारहाण झालेली असते. ऊर्जा धावत येते आणि विचारू लागते काय झालं सोनू. सोनू म्हणजे त्यांच्या चाळीतली एक मुलगी. तर तिला मारहाण केलेली असते, तिचे कपडे फाडलेले असतात. तेव्हा मात्र सगळेजण ओरडत येतात आणि म्हणतात की हे सगळं ऊर्जा तुझ्यामुळे झाले. ऊर्जा म्हणू लागते या सगळ्याशी माझा काय संबंध आहे, मी काय केलंय, म्हणजे माझा या सगळ्याशी संबंध काय आहे, मी काय केलंय ते सांगा. आणि तुम्ही जे बोलताय ह्यात तथ्य काय आहे, म्हणजे मला सांगा काय. तेवढ्यात बाकीच्या चाळीतली माणसं येतात, आमच्या नळाला पाणी येत नाहीये, काल रात्रीपासून लाईट गेली, मुलांनी अभ्यास कसा करायचा. म्हणजे दिग्विजय शिर्केने त्याचं वजन वापरलेलं असतं आणि असा गोंधळ घालून ठेवलेला असतो की चाळीतली लाईट पाणी सगळं बंद करून टाकायचं आणि तिथल्या मुलींची छेडछाड काढायची आणि भीती अशी घालायची की हे सगळं जे काय आहे ते ऊर्जा शिंदेमुळं घडतंय. आणि मग मात्र आता दिग्विजय फोन करतो त्याच्या गुंडांना आणि त्यांना विचारतो तिथं काय चालू आहे, त्याबद्दल मला कळलं पाहिजे. तेव्हा ते गुंड म्हणत असतात की साहेब मजा येते, सगळं पेटलेलं आहे. तेव्हा ते सांगतात की आता पुढचा मुद्दा, मी जे सांगितले तशा पद्धतीने पेटवायचं आणि मला हे बघायचंय सगळं लाईव्ह. तेव्हा तो म्हणतो की हो. मग त्यातल्या दोघांना तो पुढे पाठवतो. ते दोघंजण तिथे जातात आणि आरडाओरडा करू लागतात की हे काय चाललंय, हे अजिबात चालणार नाही. ही ऊर्जा शिंदे जी आहे ना ती चाळीत राहिलीच नाही पाहिजे, कारण तिने इथे राहायचंच नाहीये. कारण तिच्यामुळं आमच्या पोरींना त्रास झाला तर, आमच्या मुलांचं नुकसान झालं तर. कारण ह्या मुलीला तो माणूस काय म्हणलाय माहितीये का, कारण तो माणूस असं बोललेला आहे की स्वतःला काय ऊर्जा शिंदे समजतेस का. आणि आम्ही कंप्लेंट करायला गेलो, पाणी का आलेलं नाही, तर तिथं आम्हाला सांगितलंय की ऊर्जा शिंदेला जाऊन विचारा, ती तुमचे प्रॉब्लेम सोडवत असते ना, विचारा जाऊन तिला, देईल तुमच्या प्रश्नांची उत्तरं ती, असं सांगितलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. ऊर्जा म्हणते की पण मी काय केलंय. आणि मग सगळेजण म्हणत असतात की हे बघ तुझ्यामुळे हे सगळं झालंय ऊर्जा, आणि हे सगळं जे काय आहे ना ते थांबलं पाहिजे, कारण या कोणत्याच गोष्टींशी आमचा काही संबंध नाहीये, त्यामुळं तू याच्यामध्ये हे करायचं नाही. ऊर्जा म्हणते अहो मी काहीच केलेलं नाहीये, माझा काय संबंध आहे. तेव्हा सगळेजण तिला बोलत असतात की हे बघ काहीही झालं तरीही आम्हाला काही माहिती नाहीये, तू आत्ताच्या आत्ता हे सगळं जे काय आहे ते थांबवायचं आहे, असं म्हणत तिला सगळेजण विचारू लागतात. ऊर्जा म्हणत असते जर मी काही केलेलंच नसेल तर मी काही सगळं सहन करू. तेव्हा सगळे म्हणत असतात की हे बघ तुझ्यामुळे होतंय आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस, असं स्पष्टपणे आता ऊर्जाला सांगून टाकलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते तुम्ही असं काय करताय, आणि मग आत्ताच्या हिला चाळीच्या बाहेर काढायचं असा सगळ्यांचा निर्णय होतो. आणि मग मात्र ऊर्जा म्हणू लागते की मी तर काहीच केलेलं नाहीये, मग तुम्ही माझ्याबद्दल असं का बोलताय. ऊर्जा असं विचारू लागते आणि मग मात्र सगळेजण पाहत असतात. आणि इकडे दिग्विजय शिर्केला खूपच भारी वाटत असतं आणि तो म्हणत असतो की तो हर्षवर्धन जहागीरदार तो मला बोलला, मला त्याने मला काय बोलला, तर हे सगळं जे काय आहे ते कोणामुळे झाले, माझ्यामुळे झाले. पण नाही, हे अजिबात सहन केलं जाणार नाही, म्हणून आता त्याला दाखवून देतो की मी काय करू शकतो, असं म्हणत या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. आणि मग मात्र इकडे अर्पिता तिच्या डॅडाच्या शेजारी उभी असते आणि ती पाहत असते तिच्या बापाने काय गुण उधळलेले आहेत, आणि हे सगळं जे काय आहे ते पाहून तिला धक्का बसतो. ती म्हणत असते की नाही. आणि त्याचबरोबर आता चाळीमध्ये राडा सुरू झालेला असतो. आता ते नेहमी दारू पिणारे जे काका आहेत ते समोर येतात आणि म्हणतात ते ऊर्जा दे ना ती केस सोडून, कशाला बाई आमच्या डोक्याला ताप वाढवतेस. मंग्या तिथं आलेला असतो, कारण ऊर्जाच्या हाताला धरून आता घराच्या बाहेर काढलं जात असतं. मंग्या तिथं आलेला आहे. मंग्या म्हणतो हे सोडा. तेव्हा मात्र ते गुंड त्याला मारायला सुरुवात करतात. मध्ये कोणी पडायचं नाही. दळवी काकू सुद्धा इतक्या वेळ खंबीरपणे ऊर्जाच्या पाठीशी उभे आहेत, पण त्यांच्या बाबतीत सुद्धा तेच घडत आहे. त्यांना सुद्धा वाटेल त्या भाषेत बोललं जातंय.
आता ऊर्जाला प्रश्न पडलेला असतो की करायचं काय, ही परिस्थिती सोडवायची कशी. आणि दैवी काकू म्हणतात की ऊर्जा, हे बघ, इतक्या वेळ झाला मीही बोलतेय, तूही बोलतेस, पण काय झाले बघितलंस ना, ती लोक ऐकायलाच तयार नाही आहेत ग. काय करायचं तूच सांग आता, कशा पद्धतीने सोडवायचं हे सगळं. आणि त्याचवेळी मंग्या पुढे गेलेला आहे आणि त्या लोकांनी मंग्याच्या डोक्यात दांडकं मारलेलं असतं. मंग्या बिचारा डोकं धरून बेशुद्ध पडतो. त्याचबरोबर आता उद्याच्या भागात पाहायला मिळतं की सगळेजण ऊर्जेच्या तिथं आहेत आणि ऊर्जेला म्हणत आहेत की सोड हे सगळं, केस सोड. तेव्हा ऊर्जा म्हणते की तुम्हाला काय वाटतं, मी अन्यायाविरुद्ध लढते म्हणून तुम्ही असं वागणार आहात, हात जोडते, थांबा जरा, थांबवा ही सगळी मारामारी. तेव्हा ती लोक म्हणत असतात की तूच केलंस ना हे सगळं, तूच गेली होतीस ना त्या देवीच्या कार्यक्रमाच्या वेळेस सुद्धा हे करायला, आणि हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे ना. असं म्हणत आता ऊर्जावरती अरेरावी सुरू झालेली असते आणि ऊर्जेच्या हाताला धरून सगळेजण तिला बाहेर काढत असतात. तेवढ्यात शौर्याची धडाकेबाज अशी एंट्री तिथं झालेली आहे आणि शौर्य तिथं आलेला असतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथं आहेत. शौर्य जेव्हा तिथं आलेला आहे, आता शौर्य एकेका गुंडाची कशा पद्धतीने धुलाई करतोय ते आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.